डिसेंबर 1944 या दिवशी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नाईकवडी यांनी सातारचा जेल सकाळी सूर्योदयाच्या वेळेला फोडून बाहेर पडले. ते पुन्हा ब्रिटिश पोलिसांना सापडले नाही आणि त्यानंतर सातारच्या प्रतिसरकारच्या कामाला अधिक गती आली. विशेषतः सातारच्या प्रतिसरकारनं केलेलं काम हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखं आहे. या देशातून ब्रिटिश जाईपर्यंत अखेरपर्यंत सातारच्या प्रतिसरकारचं काम चाललेलं होतं. अशा घटना आणि असे दिवस सातत्यानं तरुणांच्या पुढं, मुलांच्या पुढं आणणं, त्या घटनांचं स्मरण करणं हे आजच्या नव्या पिढीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून थोरा मोठ्यांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना ज्या ऐतिहासिक घटना स्वातंत्र्य लढ्यातल्या आहेत त्यासुद्धा तरुणांच्यापर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामधून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन देशाच्या संदर्भामधलं माझं कर्तव्य काय ही भावना त्यांच्याच वाढीला लागेल आणि देशाचं सार्वभौमत्व टिकवण्याच्या दृष्टीनं, या देशाच्या सीमा सुरक्षित राखण्याच्या दृष्टीनं हे तरुण निश्चितपणानं कार्यरत राहतील हा संदेश या निमित्तानं मी युवा वर्गाला देत आहे. आजच्या या दिवसाचं स्मरण करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान पत्करलं, अनेकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी हाल अपेष्टा सहन केल्या. अशा प्रचंड त्रासामधून ब्रिटिशांच्या बरोबर 150 वर्ष लढून भारतीयांनी हे स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. स्वातंत्र्याचं सुराज्य करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी कार्यरत राहणं हीच खरी आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण आठवण करणं महत्त्वाचं आहे. आणि हुतात्म्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करणं हे एक महत्त्वाचं आहे.